Okay, welcome students. You have last period the find out the work, positive work, negative work, and zero work. Now we will learn unit of work. The work is equal to force into displacement. In a SI system, the unit of force is a Newton. The force आपण लास्ट इयरला पाहिलेलं आहे की युनिट की 1 न्यूटन आहे. And the unit of displacement is a measure displacement in measure a meter by small m. Thus the unit of the force Newton meter. This is called as a joule. वर्कचं मग आता काय झालं ह्या ठिकाणी युनिट जूल. 1 joule if a force 1 Newton displace an object through a 1 meter in the direction of the force, the amount of work done on the object is 1 joule. मग त्या ठिकाणी the unit of the work is Newton meter means joule. आता फोर्स हे न्यूटनने शोधून काढलेली संकल्पना. मग त्याला युनिटचं नाव देण्यात आलं न्यूटन. त्या युनिटला फोर्सच्या युनिटला नाव देण्यात आलं न्यूटन. पण वर्क हे याचं युनिट ज्यांनी शोधून काढलं ते जूल सायंटिस्ट, त्यांचंच नाव या ठिकाणी जूल असं त्या ठिकाणी देण्यात आलं आहे युनिटला नाव. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट मीन्स न्यूटन इंटू मीटर. आपण डिस्प्लेसमेंट मीटर म्हणजे सपोज एक ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टवरती 1 न्यूटन फोर्स एवढा अप्लाय केला. ऑब्जेक्ट कॅरी झाला, ज्या ठिकाणी झालं ते 1 मीटर अंतरावरती गेला आणि फोर्सची जी डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शनने ते ऑब्जेक्ट जातं आहे. मीन्स काय, इफ अ फोर्स 1 न्यूटन डिस्प्लेस अन ऑब्जेक्ट थ्रू अ 1 मीटर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स, द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट इज 1 जूल. म्हणजे त्याच्यावरती किती जे काही काम झालेलं आहे ते 1 जूल काम झालेलं. तर 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. इन शॉर्ट 1 जूल कॅपिटल जे इज इक्वल टू 1 न्यूटन इंटू 1 मीटर. मग CGS युनिटमध्ये हे SI युनिट इंटरनॅशनल सिस्टीम युनिट होतं. आता CGS सिस्टीम सेंटीमीटर ग्रॅम सेकंद ह्या सिस्टीममध्ये काय, द युनिट ऑफ द फोर्स इज अ डाइन अँड दॅट अ डिस्प्लेसमेंट इन अ सेंटीमीटर 1 सेंटीमीटर. दस द युनिट ऑफ वर्क डन इन अ डाइन सेंटीमीटर. वर्क डन जे झालेलं आहे काम ते 9 सेंटीमीटर. दिस इज कॉल्ड ॲज अर्ग. त्यालाच काय म्हटलं आहे, अर्ग. मग अर्ग ह्या सायंटिस्टने जसं डाइन हे याचं शोधून काढलेलं आहे, फोर्सचं युनिट शोधून काढलं आहे डाइन, तसंच अर्ग या सायंटिस्टने CGS सिस्टीम शोधून काढलं आहे 9 सेंटीमीटर. त्यांना त्या युनिटला काय दिलं आहे, CGS सिस्टीममध्ये अर्ग हे नाव दिलेलं आहे. आता बघा या ठिकाणी 1 अर्ग वर्क डन कंप्लीट होण्यासाठी काय, इफ अ फोर्स ऑफ 1 डाइन डिस्प्लेस अन ऑब्जेक्ट थ्रू 1 सेंटीमीटर इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स, द अमाऊंट ऑफ वर्क डन इज 1 अर्ग. म्हणून बघा इथं 1 अर्ग इज इक्वल टू 1 डाइन इंटू 1 सेंटीमीटर. पण ह्यांचं ह्या ठिकाणी रिलेशनशिप बिटवीन जूल्स अँड अर्ग. वी नो दॅट द 1 न्यूटन इज इक्वल 10⁵ डाइन. हे आपण मागच्या वर्षी पाहिलेलं आहे. आता 1 न्यूटन ही संकल्पना जी आहे त्याचं 10⁵ डाइन हे आपण पाहिलेलं आहे. 10⁵ डाइन. मग अँड 1 मीटर इज इक्वल 10⁵ सेंटीमीटर. जर ह्या ठिकाणी ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या किमती जर टाकल्या तर वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर 1 जूल हे वर्क आहे, तर 1 न्यूटन इंटू 1 मीटर. 1 जूल इज इक्वल टू 10⁵ डाइन आणि 10⁵ सेंटीमीटर. तर 10⁵ डाइन सेंटीमीटर मीन्स 1 जूल इज इक्वल टू 10⁵ अर्ग. एवढं त्यांच्यामध्ये रिलेशन आहे. म्हणजे 1 जूल हे कार्य जर आपण SI सिस्टीममध्ये म्हणत असतो तर 10⁵ अर्ग
हे CGS सिस्टीममध्ये होईल. आता बघा या ठिकाणी पुढचा टॉपिक पाहायचा आहे आपल्याला, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह अँड झिरो वर्क. थिंक बिफोर युअर आन्सर. या ठिकाणी तुम्हाला विचार करायला लावलेला. डिस्कस द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड ऑफ द डिस्प्लेसमेंट इन इच ऑफ द फॉलोइंग केसेस. बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे, पण त्याच्यासाठी काही उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्या उदाहरणांचा तुम्ही विचार करा आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर लिहून मला तुम्ही माझ्या पर्सनल व्हॉट्सॲप नंबरवरती द्यायचं आहे. डिस्कस द डायरेक्शन ऑफ अ फोर्स ऑफ द डिस्प्लेसमेंट इन इच ऑफ द फॉलोइंग केसेस. मग त्याच्यावरती तुम्ही थोडंसं डिस्कशन करा, एकमेकांशी चर्चा करा लागेल तर, आणि ती जी काही चर्चा आहे त्याच्यात डायरेक्शन सांगायची फोर्सची आणि आणि डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन या प्रत्येक केसमध्ये तो विचार करायचा आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे. आता बघा ह्या ठिकाणी पुशिंग अ स्टॉल व्हेकल. आता पहिलं जे सेंटेन्स आहे, पुशिंग अ स्टॉल व्हेकल. सेकंड, कॅचिंग द बॉल विच इज युअर फ्रेंड हॅज थ्रो टुवर्ड्स यू. म्हणजे तुमच्याकडे तुमच्या मित्राने बॉल फेकलेला आहे. एक व्हेकल आहे त्याला तुम्ही पुश करताय, स्टॉल व्हेकल. थर्ड, द ट्राईंग अ स्टोन टू one end of the string and the swing in a round and round by the other end of the string. Walking up and down a staircase, climbing a tree. आता बघा वरचं तुम्हाला काय करायचं आहे, एका दोऱ्याच्या एका टोकाला दगड बांधायचा आहे आणि त्यांना स्विंग करायचं आहे राऊंड अँड राऊंड बाय अदर एंड ऑफ द स्ट्रिंग. मग दोऱ्याच्या एका टोकाला दगड बांधायचं आणि त्याला जोरात तुम्हाला गोल फिरवायचं आहे. चौथं जे वॉकिंग अप अँड डाऊन स्टेअरकेस, तुम्हाला पायऱ्या चढायच्या पण आहेत, उतरायच्या पण आहेत. नंतर झाडावर चढून पाहायचं आहे किंवा टंगून पाहायचं आहे. पाचवं, स्टॉपिंग अ मुव्हिंग कार बाय अप्लाइंग अ ब्रेक्स. जेव्हा गाडी मूव आहे इन अलॉंग अ long period going and then you have to stop that time. तर मग ह्या ज्या काही 5 गोष्टी आहेत आता बघा या ठिकाणी, यू विल नोटीस दॅट इन सम ऑफ द अबव एक्झाम्पल्स, तर काय द डायरेक्शन ऑफ द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर द सेम. म्हणजे जसा फोर्स अप्लाय होतो आहे तसंच त्याची डायरेक्शन्स आहे. इन सम अदर केसेस दिस डायरेक्शन आर अपोजिट टू इच अदर. आता बघा काही केसेसमध्ये काय सापडलं, फोर्स अँड डिस्प्लेसमेंटचं एकच डायरेक्शन आहे. काही केसेसमध्ये काय आढळतं आहे, दिस डायरेक्शन आर ऑपोजिट टू इच अदर. काही ठिकाणी डिस्प्लेसमेंट हे म्हणजे विरुद्ध दिशेला होतं आहे आणि फोर्स म्हणजे त्याच्या विरुद्ध असतो. किंवा वाईल इन सम केसेस दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर, आणि ते एकमेकांशी परपेंडिक्युलर आहे फोर्स आणि displacement. In these cases the work done by the force is as follow. कसं होईल त्या ठिकाणी त्याचं बघा. या ठिकाणी आपण मागच्या तासालाच पाहिलं, हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्या ठिकाणी. तर काय, व्हेन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट आर इन द सेम डायरेक्शन. ज्यावेळेस फोर्स अँड डिस्प्लेसमेंट हा सेम डायरेक्शन असतं त्यावेळेस थिटा त्याचा अँगल किती असतो, 0. त्याचं डायरेक्शन काय असतं, 0. द वर्क डन बाय द फोर्स इज पॉझिटिव्ह. त्यावेळेस वर्क काय झालं तुमचं, पॉझिटिव्ह. व्हेन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर द ऑपोजिट डायरेक्शन, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध असेल तर 180 डिग्री होतं. अँड द वर्क डन बाय द फोर्स इज अ निगेटिव्ह. अँड व्हेन द अप्लाइड फोर्स डज नॉट केज any displacement, or when the force and displacement are perpendicular to each other, the theta is 90 degree. The work done by the force is 0. ह्या 3 केसेस तयार होतात. आता बघा हा तुम्हाला ट्राय करून पाहायचं आहे. एक प्लास्टिक कप घेतला आहे, त्याला होल केलेला आहे
त्याच्या बॉटमला. आणि त्या तिघं फिगर तुम्ही पहा, फिगर ए, फिगर बी आणि फिगर सी. तुम्ही तुमच्या पुस्तकात पहा. आणि त्या तिघं केसेसमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्क तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. या ठिकाणी दिलेली जी काही प्रोसिजर आहे ती पाहायची आहे आणि त्याचे आन्सर्स या ठिकाणी क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्या क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला लिहून पाठवायचे आहेत माझ्या पर्सनल व्हॉट्सॲप नंबरवरती. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी या संदर्भामध्ये तुम्हाला इथे एक वर्क म्हणा किंवा त्याच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे. तर सपोज अन आर्टिफिशियल सॅटेलाइट इज मुव्हिंग अराउंड द अर्थ इन अ सर्क्युलर ऑर्बिट ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द satellite along the radius of the circle and its displacement along the tangent to the circle are perpendicular to each other. The work done by the gravitational force is 0. तर बघा ही आपली अर्थ या ठिकाणी ही अर्थ आहे आणि अर्थच्या अवतीभोवती हा सॅटेलाईट काय करतोय, मूव्ह करतोय वन प्लेस टू, एकाच प्लेसपासून सुरू होतं दुसऱ्या प्लेस म्हणजे त्याच प्लेसवरती येऊन थांबतो आहे. अशी त्याची कंटिन्युटी एकच पाथ आहे, त्या पाथमध्येच तो फिरतो आहे त्या ठिकाणी. पण त्याचा फोर्स कुठे, टुवर्ड्स द सेंटर. कारण का, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टुवर्ड्स द अर्थ सेंटर. ह्या इकडे अर्थ सेंटरकडे त्याचा फोर्स. आणि याची डायरेक्शन कुठे, इकडे. तर म्हणजेच ही कशी डायरेक्शन अशी, म्हणजेच ह्या ठिकाणी हे फोर्स इकडे आणि ही टँजंट आहे ह्या सर्कलचे म्हणजे आउटसाईड. तर आता बघा ह्या ठिकाणी हा काय फॉर्म झाला, परपेंडिक्युलर फॉर्म झाला. तर फोर्स इकडे आणि डायरेक्शन्स ह्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट ह्याला आहे, परपेंडिक्युलर आहे, म्हणून त्याचं वर्क डन काय आहे, 0 आहे. म्हणजे आपण डिस्प्लेसमेंट शिकलो आहे, स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट जर एकच असेल तर त्याचं ते काय झालं, डिस्प्लेसमेंट 0 झालं. त्याच पद्धतीने याचं वर्क डन काय होतं आहे, 0 होतं आहे. ठीक आहे. Institute of Work, the National Physical Laboratory, New Delhi, was conceptual in 1943. It functions under the Council of the Scientific and Industrial Research. It conducts basic research in the various branches of the physics and help the various industries and institute that engage in development work. It means objective is to establish national standard of the various physical quantities. बघा, इन्स्टिट्यूट ऑफ वर्क म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये ही नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी न्यू दिल्ली ही 1943मध्ये ही तयार झाली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शन्स केले जातात. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च त्या ठिकाणी केले जातात. फिजिक्समधल्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहे त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. व्हेरियस इंडस्ट्रीजचा अभ्यास केला जातो, इन्स्टिट्यूटचा अभ्यास आणि डेव्हलपमेंट ऑफ वर्कच्या संदर्भामध्ये भरपूर असं काम होतं. मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इस्टॅब्लिश नॅशनल स्टँडर्ड ऑफ द व्हेरियस फिजिकल क्वांटिटीज, वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज त्याच्यावरती त्यांचा अभ्यास होत असतो. ठीक आहे. गुड डे, गुड बाय.